काय बोलता इकडे काय खेळणी घेता की काय? खेळणी घेतोय कोकणी. धन्यवाद. केवळ माझ्या गावाचं नाव एक माझ्या कलाकाराचं नाव अमर राहू आणि त्यांनी जसं आपलं नाव अमर ठेवलं तसं आपणही आपला प्रयत्न करावा. आपला खरा हा कोकणचा मेवा आहे. हे आमचं सगळं कोकणाचं घरगुती उत्पादन आहे. आमच्या ब्रँडचं नाव आहे. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पापड तुम्हाला मिळणार. ज्वारी, नाचणी, पोहा, मिरगुंड, गहू. मंडळी आपल्या बरोबर आहेत या कोकण महोत्सवाचे सर्वेसर्वा सुजय दुरत. तर आपण आता त्यांना विचारूया, त्यांची थोडी त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊया कोकण महोत्सवाविषयी. कोकणी मालवणी पद्धतीचे जेवण विजया कोण कोण? तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमचं चॅनलवरील एका नवीन व्हिडिओवरती. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आपण निघालो आहोत आपल्या भांडूपमधील म्हणजेच आपल्या मिनी कोकणामध्ये जो सध्या 28वा भव्य कोकण महोत्सव सुरू आहे. त्या कोकण महोत्सवाला आपण भेट द्यायला निघालो आहोत. तर हा कोकण महोत्सव सुरू आहे 29 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत आणि आपण आज तारीख आहे 1 तारीख आणि आपण आज निघालो आहोत आपल्या कोकण महोत्सवाला व्हिजिट करायला. तर बघूया आपण या कोकण महोत्सवामध्ये काय काय आहे, काय काय नवीन आहे, त्या गोष्टी आपण सर्व बघूया. आणि तुम्ही जर कोकण महोत्सवाला अजूनपर्यंत भेट दिली नसेल तर नक्की जरूर भेट द्या. मंडळी, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोचवा. तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊया. आपण आहोत रेडी. चला निघालो. इकडे सर्व साईडला भरपूर सारी अशी दुकानं लागलेली आहेत. बरेच लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानं आहेत आणि या साईडला बहुतेक ना दशावतार चालू आहे त्याच्यामुळे आवाज भरपूर आहे. अरे काय बोलता इकडे काय खेळणी घेता की काय? खेळणी घेतोय कोकणी बाजारात. तर नमस्कार मित्रांनो, आपले मित्र जगदाळे आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा आहेत. ते आपल्याला इथे आता कोकण महोत्सवामध्ये भेटले आहेत. चला येता चला आपण व्लॉग करूया. काही योगा भेटला बघा ना, त्याची व्हिडिओ टाकला होता की कोकण मेळा बसणार. आज आपली योगा अशी भेट झाली. अच्छा, अरे वा, चला आपण एकत्र हे करू, एन्जॉय करू. चला आपण आता एकत्र ब्लॉग बनवूया यांच्याबरोबरच. ₹30 इथे सगळीकडे ना वेगवेगळ्या टाईपची. आपले मित्र आहेत ना आनंदराव जगदाळे, ते सुद्धा आपल्याबरोबर आता ब्लॉगमध्ये आहेत. आणि आमचे मित्र श्री नवनाथ पेडणेकर म्हणजे आमच्या सोसायटीचे सचिव आहेत, ते सुद्धा आले आहेत. तर आपण आता त्यांच्याबरोबरच ब्लॉग बनवूया.
इथे सर्व इमिटेशन ज्वेलरी वगैरे सर्व आहे. मंडळाने सुरुवातीपासून राबवले आणि आजही सुरू आहे असं मंडळ आपल्या भांडूपमध्ये हे म्हणजे खूप चला आता हा आहे आपला एंट्रन्स आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय. चला आपण तिकडून जाऊया तिकडून. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आलबानी बाजार दशावतार चालू आहे. घेऊया. आवाज मगाशी आला होता तेव्हाच मी मगाशी म्हणालो होतो की दशावतार नाटक नाही, कोकण कौशीचा आपला मान आणि सन्मान आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपण काही जरी केलं तरी आपल्या कोकणाची जी परंपरा आहे ही जगामध्ये कोण मिटू जगामध्ये राहील आणि त्याला आपल्याला ही परंपरा चालू ठेवायची. चालू ठेवण्यासाठी मी या दशावतारामध्ये 17 वर्ष झाली. 17 वर्ष. मामा मोचे माडकर, नाईक मोचे माडकर, वालालकर या कंपनीमध्ये सुद्धा. आणि हे म्हणजे दशावताराची सुरुवात म्हणजे या आरतीने होते, एक रिद्धिसिद्धीने होते, गणपतीने होते आणि तेच आज मी करत आहे. त्याबद्दल मला कमीपणा वाटत नाही कारण मी एक मोठा कलाकार म्हणून कुठेतरी मी ती तळी होतं असं काही नाही. तर दशावताराची सुरुवात म्हणजे तळी आणि गणपतीने घेऊन चालला आणि अशा तऱ्हेने आमच्या कोकणचा दशावतार कित्येक वर्ष लोकित चाललेला आहे. जसं ऐकून आहे की 800 वर्षाचा दशावतार आहे आणि 800 वर्षाचा दशावतार हा कोकणच्या कलाकाराने त्याची जोपासना केलेली आहे आणि ही जोपासना अशी अविरत चालू राहावी. कोकणची पारसभूमी म्हणजे कोकणचा हा विकास आणि आज तोच विकास इथपर्यंत आलेला आहे. कोकणच्या म्हणजे मालवणी जत्रा या निमित्ताने सुद्धा आज संपूर्ण बाजारपेठ भरलेली आहे आणि ही सारे आमच्या कोकणचं उत्पादन आहे. कोकणामध्ये कोकण या प्रत्येक पदार्थाची चव मात्र कोकणी माणसालाच आहे आणि जे बाहेरून येणारे सुद्धा लोक या आज आपल्याकडे जो कोकण महोत्सव भरतोय की मला वाटतं ह्या भांडूपमध्ये आपला कोकण महोत्सव मध्ये वर्ष होत आलं, पण ह्याची चव ह्या तळागाळ्यातली मला ह्या भांडूपवासियांमध्ये राहणारे समजा परप्रांतीय असं कोणी ती चव घेऊन हे जातात. ही आपल्या कोकणाची शान आहे आणि शान आपण जागृत ठेवावी अशी मला विनंती करतो. धन्यवाद. जिजित गोगळे. अच्छा. राहिला माझा गाव अणा हुमरवाडाचे अनंत बागवे आमचे एक नारद होते कारण कोकणच्या दशावताराचे नारद म्हणजे अनंत बागवे त्यांचं नाव लौकिक राहिलं तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून म्हणून या दशावतारात मी पदार्पण केलं. धन्यवाद. केवळ माझ्या गावाचं नाव एक माझ्या कलाकाराचं नाव अमर राहू आणि त्यांनी जसं आपलं नाव अमर ठेवलं तसं आपणही आपला प्रयत्न. चला धन्यवाद. धन्यवाद. चांगले. आपला खरा हा कोकणचा मेवा आहे. अरे वा, इथे खरवस आहे. खरवस कुठला मासा बोललाय का? हे बोंबील आहेत. हे बोंबील हे फक्त कोकणातच मिळू शकतात. आणि त्यानंतर हे बांगडे असतील किंवा ही आपली याला काय म्हणतात शेंगटा म्हणजे याला आमच्याकडे ते खरवस म्हणतात. हे खराब होत नाही असं? नाही, अजिबात हे खराब होत नाही आणि खराब होणार नाही कारण काय माहिती आहे हे जरी तुम्ही एखाद्या पेंड्यामध्ये भरून ठेवलात तर 1 वर्षभर चालतात आणि ही परंपरा ही फक्त कोकणातच मिळते. जेव्हा तुम्ही जर कुठे गेलात किंवा घाटावर गेलात तर ही तुम्हाला वस्तू मिळणार नाही, ही फक्त कोकणातूनच येणार. आमच्याकडे अशी व्यस्त भेटत नाही. कुठचे तुम्ही? आम्ही कोंडायचे. अच्छा, फोंड्याचे. आम्ही फोंड्याचेच आहोत.
म्हणजे मध भेटते तिकडे. कोंड्याचे आहेत. कोंडा कुठे आहे? कोंड्याचं प्रॉपर की पावना देवीचे म्हणजे SSLच्या समोर की हरकूर रोडला. नाही हरकूर रोडला. आम्ही गोंसरचे आहेत. म्हणजे आपला राहायला कुठे इथे भांडुपला आहे की राहायला कुठे इथे भांडुपला डोंबिवली ना. हां हे आता पापड वगैरे आहेत. हां हे बघा त्याच्यामध्ये ना हां स्पेशल नसली आहे काय? हां नाचणीचे आहे स्पेशल. कितीला आहे हे कितीला आहे? 170ला एक आहे, 200ला 3. अच्छा 200ला 3. मी काय करायचं नाही तळायचं पापडावर का. गट आहे आमचं. माझ्या आईचं नाव लक्ष्मी आनंद कांबळे आहे. आम्ही आता इथे 27 वर्ष आम्ही इथे आहोत. दरवर्षी आम्ही इथेच असतो स्टॉलवर. आमच्याकडे पापडामध्ये व्हरायटीज भेटतील, लोणच्यामध्ये व्हरायटीज भेटतील. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे बचत गट असल्यामुळे आम्ही महिलांना रोजगार वगैरे पण आमच्याकडून होतो. अरे वा. 500 दिले. किती दिले? 500 दिले. रेग्युलर द्या. कितीला टी शर्ट आहेत? 350ला. सेम प्राईस आहे. 350ला टी शर्ट आहेत. आणि आपल्याला पाहिजे हे इथे चार्ट दिलेलं आहे. तुम्हाला जी डिझाईन पाहिजे ती डिझाईन याच्यामध्ये मिळून जाईल. छान आहेत. वात्रट.com भारी आहे. हे बघ ते तिथे ठेव. हे बघ हे स्कॅन कर. तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर ऑनलाईनसुद्धा आपण करू शकतो. याच्यामध्ये इथे दिलेलं आहे. आपण आता पुढे जाऊया. कोकण महोत्सवमध्ये आमच्या कोकण महोत्सवमध्ये हां पिझ्झा लावला त्याने काय? अच्छा हे पिझ्झा वगैरे लावला. चीज पिझ्झा कॉर्न चीज पिझ्झा. मला वाटलं काय काम. आपल्याला गावठी पोहे घ्यायचे आहेत. त्याला कुठले पोहे बोलतात का हे ना पोहे कुठले बोलतात त्याला? ब्राऊन आहे ना. ब्राऊन आहेत ना. हां गेल्या वर्षी घेतले होते आपण. हां काय कितीला आहेत ते? 70 रुपये अर्धा ना. ठीक आहे. आपण आता उकडीचे पोहे घेऊया. गेल्या वर्षी पण आम्ही घेतले होते उकडीचे पोहे. थांबा इथे घेऊया पोहे घेऊया. हे पोहे घ्यायचे. हां गावठी म्हणजे ते काय बोलतात त्याला उकडीचे पोहे बोलतात. अच्छा ब्राऊन राईसपासून बनवतात. तो तांदूळ आहे ना. हां हां हा बघ या तांदळापासून हे पोहे बनवले जातात. ब्राऊन राईसपासून. कोकम नको. कोकम आणलेले आहेत. अर्धा किलो द्या ना. हे पोहे हां ठेचा आहे काय? लिव्हरचे भाजलेले काजू. स्मेल बघा ना भारी आहे ना. हां लिव्हरचं काय काजू? काय लिव्हरचं लिव्हरचं काजू. काय हे? नाही ते नाही बोलत आहेत. अच्छा चुलीवरचं आहे. मी ते लिव्हरचं वाचते. चुलीवरचे ते. नाही बा इथून लिव्हरचं. हां इथे लिव्हरचं दिसते. बोले लिव्हरचं काय आहे? चुलीवरचे भाजलेले काजू. सर तिकडे गेले ना ते मला लिव्हरचे काजू दिसले. भारी आहे. ते पण द्या. आणि पोहे कुठे ते? नाही नको. ती घेतली ना ती काय तू याचा फोटो दिले त्याने. ठेव तुझे ठेव.
हे कुठे गेले? ओ जगदाळे, हे ट्राय करा. हो कितना दे दूं? 2 दे दूं? 60 का 1, 100 का 2. हे घेतले होते ना आपण गेल्या वर्षी. हा नाचणीचा आहे ना, हाच आहे ना तो. वो मेथी है, वो चावल है बाजू. हे ट्राय करा. ये कौन सा है? हे बघ मास्क बघ, ते प्लास्टिकचे आहेत. बनवा दा. काय काय कुठे मॅजिक आहे? कार्ड मारता मॅजिक कार्ड कवर कर काय इसके अंदर कैसा आ गया? 120 का लेने के बाद आपको ट्रिक बताएंगे कैसे मैं लेता हूँ, सुनो, एक बार मेरे वापस बता देना. ये ऐसा रूप आता है. पहले देख लो 2-4 मिनट. थोडं मॅजिक बघूया आपण. मॅजिक मारते स्टेट बन कैसे. ज्वारीचे पफ. ज्वारीचा चिवडा. मशीन रोस्टेड असतं सर. हे काय? हे ज्वारीचे पफ आहेत. आपल्याकडे ज्वारी बाजरीचे चिवडे आहेत आणि पफ आहेत. हे ज्वारीचे पफ आहेत, बाजरीचे ते नाचणीचे. ह्या ज्वारीचा चिवडा आहे, नाचणीचा आहे, बाजरीचा. सर्व 120 रुपयाला एक पॅकेट आहे. 2 पॅकेट घेतल्यावर 200 रुपये. कोणते पण 2 घेऊ शकतो. सगळं रोस्टेड आहे, ऑइल तेल वगैरे काय वापरत. हो 600च्या वरती ऑर्डर असेल तर फ्री होम डिलिव्हरी. काय ॲड्रेस काय? पुढे घरी डिलिव्हरी आमची होतं. फॅक्टरी वाईला आहे महाबळेश्वर. वाईला. वाई महाबळेश्वरला. सातारात आहे का? सातारचं. मी सांगलीच आहे. ते सांगलीचे आहेत. हा गावाले भेटले. गावाले ठीक आहे चला मग. काय जाणी वेगळं काहीतरी. गेल्या वर्षी नव्हतं वाटत स्टॉल, पहिल्यांदाच लावला. फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आहे ना. हा कारण गेल्या वर्षी नव्हता. तर मित्रांनो आपल्याला काहीतरी वेगळं यावर्षी कोकण महोत्सवमध्ये बघायला मिळत आहे. बघा टेस्ट करा. महाबळेश्वर रोस्टेड. ते बाजरीचं. काय बोलतो त्याला? रोस्टेड मिलेट्स. महाबळेश्वर मिलेट्स. अच्छा रोस्टेड मिलेट्स. त्याच्यामध्ये आपल्याला रोस्टेड बाजरा चीज बॉल्स, रोस्टेड जवार चीज बॉल्स, रोस्टेड नाचणी चीज बॉल, रोस्टेड नाचणी आहे. ते बनवता कुठे तुम्ही? आमची फॅक्टरी वाईला आहे. वाईला सगळं. अच्छा वाईला बनतं आणि सर्व. फक्त एक्झिबिशन करतो. कुठे रिटेल शॉप नाही आमचं. अच्छा सगळ्या एक्झिबिशनला असतं. अच्छा एक्झिबिशनलाच असतं. सर्व एक्झिबिशन. हे फर्स्ट टाइम लावलंय. हा काय? कोकण महोत्सव पहिल्यांदा. हा ते नाही मी कधी बघितलं नाही. ते मी व्हिडिओ करतो. फर्स्ट टाइम करतो. बाहेरचे करतो सगळे. अच्छा घरगुती आहे का? फॅक्टरी वाई. अच्छा तो आहे का? टेस्टिंग दिल्याशिवाय समजत नाही कारण नाही नाही हा नाचणीचा आणि नवीन प्रोडक्ट. चिवडा. याला नाचणीचा चिवडाच बोलता तुम्ही? हो नाचणीचा. चिवडा बोलतो किंवा भेळ बोलतो. शेंगदाणे देतात. याच्यात जी शेव वापरली ती मुगाची. जी चिवड्यामध्ये जी शेव वापरली ना ती मुगाची. दुसरा कुठला चांगला अजून? हे आणि हे मस्त. हे हे आणि हे मस्त. मला दोन्ही आवडलं. मी हे एक घेते. बघा टेस्ट करा मॅम. रोस्टेड मिलेट्स खाऊन बघा. ज्वारी बाजरीचा चिवडा आहे. हा जो आपला जो होतोय ना तो हे कोण सुजय दुरत ओळखतो. म्हणजे काय मंडळी आपल्याबरोबर आहेत या कोकण महोत्सवाचे सर्वेसर्वा सुजय दुरत. तर आपण आता त्यांना विचारूया. त्यांची थोडी त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊया कोकण महोत्सवाविषयी. बोला दादा. 28वं वर्ष आहे. 1997 साली हा कोकण महोत्सव भांडूपमध्ये आपण सुरुवात केली. बरोबर. सुरुवातीला आपला गाढव नाका मच्छी मार्केट आहे. बरोबर तिथं बरोबर. सुरुवात केली. नंतर 4 वर्षांनी हे मैदान महानगरपालिकेने आपल्याला कोकण महोत्सवासाठी तयार करून दिलं. आणि आता त्या 4 वर्षांच्या आता ते उरलेले ते 22 कोकण महोत्सव या मैदानात झाले. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे भांडूपमध्ये मैदान करून देण्यासाठी जी जबाबदारी महानगरपालिकेने घेतली होती की असा उपक्रम भांडूपमध्ये व्हावा म्हणून. बरोबर.
आणि त्यामुळे हा आता उपक्रम उत्तर पुढे प्रगती म्हणजे आता 28 वर्षाचा झालेला आहे आणि याच्यामध्ये आपले कोकणी माणसं तर येतात, त्याच्याबरोबर इतर प्रांतीय ज्यांना याविषयी आत्मीयता आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नागपूर, इव्हन आपल्या परप्रांतीय जे आपल्या आपण म्हणतो त्यांना विशेष आवड आहे. किंवा आपले जे हे आहेत आपल्या मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा हे कोकणमध्ये आवर्जून भेटतात. त्यांना ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतात आणि त्यांना अस्सल कोकणातले पाहिजे असतात म्हणून ते येतात. आणि इथं नुसते कोकण महोत्सव होत नाही तर कोकण महोत्सवाबरोबर ते कोकणाची संस्कृती तिथं आम्ही दाखवली जाते. म्हणजे बालनृत्य असेल, दशावतार नाटक असेल, डबल बारी भजन असेल, नमन आहे, परत सांस्कृतिक कार्यक्रम मुलांना होता आणि देवाणघेवाण होते. बरोबर 10 दिवस कधीच निघून जातं असं इथं लोकांना समजत नाही. आता जसं आपण कार्यक्रम संपत येतो तसा लोकांचा उत्साह असतो की आणखी दिवस वाढवावे चालले आहेत. परंतु कार्यबहुल्यामध्ये एवढा प्रपंच मोठा असतो पण तुम्ही येतात त्या 12 दिवसामध्ये संपूर्ण भांडूपच नाही. आत्ताच माझ्याजवळ भेटले माझे मित्र ते जोगेश्वरून आले होते, काही काळ्या चौकीवरून आले होते. कोकण महोत्सव भांडूपचा कसा तो बघण्यासाठी आणि असा कोकण महोत्सव आहे ना हा उत्तरोत्तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे तो भरभराटीच येतोय. आणि ही जी आमची संस्था आहे उत्सव परिवार संस्था ही नुसते कोकण महोत्सव राबवत नाही तर भांडूपमध्ये विविध उपक्रम लोकोपयोगी उपक्रम राबवतो. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्र महोत्सव असतो, मिसळ महोत्सव असतो, त्यानंतर आंबा महोत्सव असतो, वेगवेगळे उपक्रम शाळेत अंतर्गत भजन स्पर्धा ठेवतात. भांडूपच्या पशुरक्षण विद्यार्थ्यांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, महिलांसाठी मंगळागौरच्या स्पर्धा आपण ठेवतो. विभागामध्ये ते विद्यार्थी कलागुणाने पुढे येतात म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा आपण कौतुक सोहळे ठेवतो. आणि उत्सवपरा ही संस्था सामाजिक संस्था भांडूपमध्ये याचसाठी नाव रुपायला असतो. आम्ही एका राजकीय पक्षाजवळ जरी असलो तर आम्ही राजकीय पक्षाची पात्रता बाजूला ठेवून लोकांसाठी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आमच्या भांडूपच्या कोकण महोत्सवामध्ये सगळ्या प्रकारच्या पक्षाचे मंडळी हे आपुलकीने इथं येतात. ते कुठचाही पक्षभेद बाजूला ठेवून येतात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार्यक्रमाला आपल्या आणखी वेगळं वळण लागतं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे भांडूपमध्ये जवळजवळ 150 स्टॉलधारक आले. त्यातले 90% स्टॉलधारक हे आपल्या कोकणातले मराठी आहे आणि आपल्या स्वतः उत्पादक आहे. माल दुसऱ्याकडून घेत नाही तर पण ते आपले उत्पादन का सांगतो की गावामध्ये जे बचत गट निर्माण झाले तर बचत गटाने केलेलं उत्पादन विकायची कुठे हा मोठा विषय घन होता. तर आपले सगळे स्टॉलधारक त्या बचत गटांपर्यंत जातात. ते जे उत्पादन केलेला माल आहे ना तो स्वतः खरेदी करतात. त्यामुळे त्यांनाही त्यांचे घर चालू लागेल. आणि आज जे भांडूपाने आणल्यामुळे त्यांना आपण प्रोत्साहन देतो की तुम्ही या. आणि असंच नाही भांडूपायचं नाही तर भांडूपण मुंबईमध्ये जेवढे कोकण महोत्सव राहतात ना त्यांना आपण प्रभावित करतो तुम्ही प्रत्येकजण जाण तिकडे आपला धंदा करा. ही सुरुवात आज भांडूपाई कोकण महोत्सवाची झाली असते तरी आज उत्तर ते 10 ते 12 वेगळ्या ठिकाणी भरून आपल्या उपजीविकेचं साधन करतात. 1 नंबरची भांडूपची जत्रा ती त्या आयोजकांना सांगतात की करावी जत्रा बघावी तर भांडूपचे असं हे तुमच्या सगळ्यांच्या प्रिय जातं. माझं एकट्याचं नाही कारण तुम्ही इथं आलात लोकांना तुम्ही संपर्क केला आणि कसं लोक सहभाग असतो. बरोबर. त्यामुळे हा कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडतो. बरोबर बरोबर. चालेल ठीक आहे. धन्यवाद दादा. चला धन्यवाद दादा. खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही येता ना खायला दरवर्षी? तंगडी वडे नाही कोंबडी वडे. कोंबडी वडे. नवीन असा असा येणार आता रविवारी. हा मोठा आहे का? प्रॉन्स आहे बघ केवढा मोठा तो. हां कुळंबी. हां तो पोरगा कोकणी मालवणी पद्धतीचे जेवण विजया कोण कोण पुढे मॅजिक कुठे केलं मॅजिक?
दशावतार चालू आहे. साक्षी महिला बचत गट. आणि कोकणचा दशावतार. कुठे बघा ते. अरे इथे घ्यायचंच नाही ते. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तिकडे जाऊन खाऊ बघा फक्त. आपण आता आहोत अनंतपूर या स्टॉलवरती. साळकर अँड कंपनी यांचा. गेल्या वर्षी सुद्धा आपण या स्टॉलचा व्हिडिओ केला होता. थंडगार गारगार बघून 20 रुपये क्या. काय लोणचं आता 4 जणांचा मसाला पापड आप यायचं. क्या थंडगार गारगार बघून 20 रुपये. क्या थंडगार गारगार बघून 20 रुपये. व्हिडिओ इथलंच नाही. इथे आता काय या 20 रुपये का थंडगार का गारगार 20 रुपये. थंडगार गारगार. चला आता जरा अशा आपण तिकडे जाऊया जरा थोडा. आपण आता पाळणा वगैरे बघायला जाऊया काय काय आहे तिकडे. पापड आणलाय. ठीक आहे. गर्दी नाही पेपर किती गर्दी नाही. मला घ्या.
धडाधड. हो या इकडे. त्यावेळी साईडला आहे मुलांना. काय ते हे सर्व ना. हा म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर आहे त्यावेळी. हो तिकीट दाखव. हे रुग्वे कुठे बसले आहेत. इकडे बसले आहेत. ते होळी झूम करूया आपण. चैतन्य घाबरली आहे पूर्ण. दिसतं इथून आम्हाला. आपण झूम करून बघूया आता. अंकल फास्ट करो, फास्ट. अंकल और फास्ट करो. हा काय झालं. हा तू हे पकड हा बोल 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 आता बोल. चांगली राईड होती, मजा आली खूप. म्हणजे भीती नाही. तुझा व्हिडिओ केलाय मी. तुझे डोळे बंद होते. हा बघितलं मी. या व्हिडिओ मध्ये आहे माझ्याकडे. बाकी कोण रडत नव्हतं. बाकी चांगला एक्सपिरियन्स होता. 5 मिनिटं फिरते एकदम वरपर्यंत येते, बिल्डिंग पर्यंत मजा येते. अच्छा सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे. अच्छा ठीक आहे. तर मंडळी आपला आता कोकण महोत्सव हा 28वा भव्य कोकण महोत्सवाचे आपण आता पूर्णपणे आपण आता फिरलो आहे. काय काय आहे या कोकण महोत्सवामध्ये ते आपण सर्व बघितलं. आपल्या कोकणचा मेवा खास करून आपण घेतलेला आहे. आणि आता आपण हा व्हिडिओ आता इथे सेंड करूया आणि पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आता पुढचा 29वा भव्य कोकण महोत्सवाला आपण पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लोकांपर्यंत शेअर करा. चला धन्यवाद.